नमस्कार, वेलकम टू इन्फोगॉड चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे असाल तिथे स्वस्थ देखील असाल व आपला इन्फोगॉड 4597 हा चॅनल तुम्ही बघत असाल. त्यावरील स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण तुम्ही पाहत असाल व उपासना देखील तुम्ही करून बघत असाल. जे फर्स्ट टाइम इन्फोगॉड 4597 हा चॅनल बघतात त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड 4597 हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे, ज्यावर आपण स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण घेत असतो, तसेच स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो, तसेच स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण या चॅनलवरती शिकत असतो. तर आजचा तर व्हिडिओ तुम्ही बघाच, बाकीचे पण व्हिडिओ तुम्ही बघा. आणि जर तुम्हाला इन्फोगॉड 4597 हा चॅनल आवडत असेल, त्यावरील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, तर इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही चेक करत राहा. चला तर आता आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात. जसं मी सांगितलं की इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवर आपण नवीन स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण शिकत असतो. तसेच आज एक स्तोत्र मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बाप्पाचे. हो, आज बुधवार आहे व बुधवार हा आपल्या मंगलमूर्ती बाप्पाचा वार आहे. तर आपण काही इतर स्तोत्र पण बघितलेले आहेत, संकटनाशक स्तोत्र बघितलेले आहेत, बाप्पाची मंत्र देखील आपण शिकलेलो आहोत चॅनलवरती. आजचं जे स्तोत्र आहे गणपती बाप्पाचं, ते रेग्युलर वाचायचं स्तोत्र आहे. म्हणजे नित्य उपासना गणपतीची कशी करावी, तर ह्या स्तोत्राच्या पठणाने नित्य उपासना करावी असं हे स्तोत्र आहे. या स्तोत्रामध्ये गणपतीचं तर गुणगान गायलेलंच आहे. तसंच गणपतीचे जे सगळे विद्या आहेत, त्याच्या 64 कला आणि अनेक विद्यांमध्ये तो कसा निपुण आहे, कसा बुद्धीचा तो देवता आहे, कसं आपल्याला तो सगळ्या संकटातून विघ्नहर्ता बाहेर काढतो, असं हे वर्णन असलेलं गणपतींचं जय जयाजी गणपती स्तोत्र आहे. कदाचित हे स्तोत्र तुम्हाला माहिती असेल, पण हे स्तोत्र मी आज का सांगत आहे, तर हे स्तोत्र तुम्ही नित्य पठणामध्ये ठेवा. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जिथे शक्य असेल, देवघरामध्ये बसून, गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन, जसं शक्य असेल तसं म्हणणं जर तुम्हाला रोजचं पॉसिबल होत नाहीये, तर ॲटलिस्ट आपल्या चॅनलवरती हे स्तोत्र तुम्ही दररोज दिवसातून एकदा ऐका तुमच्या वेळेनुसार. तर हे स्तोत्र जर तुम्ही रेग्युलर पठण केलं किंवा ऐकलं, तर गणपती बाप्पाचा आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. गणपती बाप्पा आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढतो, अचानक आलेली संकट विघ्न दूर करतो आणि जरी आली तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील तो सुचवतो. तसंच हे बुद्धिवर्धक स्तोत्र असल्या कारणाने लहान मुलांना आणि स्टुडंट्सला किंवा जॉब सिकर्सला हे खूप उपयुक्त आहे. तुम्ही कोणतंही काम करताय, एक्झामला जाताय, एक्झामचं प्रिपरेशन करताय किंवा जॉबसाठीची तयारी करताय, बिझनेससाठीची तयारी करताय, तर हे स्तोत्र तुम्ही दिवसातून एकदा म्हणा. तुम्हाला नक्की ह्या स्तोत्राचा फायदा होईल. लाईफ टाईम जरी तुम्ही हे स्तोत्र म्हणलं तरी गणपती बाप्पांचा तुमच्यावरती कायम स्वरूपीचा कृपा आशीर्वाद मिळेल, रक्षा कवच मिळेल. प्रत्येक कार्यामध्ये ते कार्यसिद्धी देतील. असं एक प्रभावी, फलदायी आणि खूप सोपं असं जय जयाजी गणपती स्तोत्र आहे. तर चला तर मग आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात व आजचं स्तोत्र पठण करूयात. तुम्ही हे स्तोत्र स्टार्ट टू एंड ऐका, मध्ये स्किप करू नका, तरच तुम्हाला याचा फायदा होईल, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपला जो चॅनल आहे तो हिंदी, मराठी, इंग्लिश अशा 3 भाषांमध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे काही माहिती तुम्हाला मराठीतून मिळेल, काही हिंदीतून, तर काही इंग्लिशमधून. जर तुम्हाला एखादा व्हिडिओ तुमच्या भाषेमध्ये अवेलेबल होत नसेल, जी भाषा तुम्हाला समजते, तर काही दिवस तुम्ही वेट करा. मी प्रत्येक भाषेमध्ये याचं रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करत असते, प्रत्येक स्तोत्र मंत्र ग्रंथ पठणाचा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की अजून काही नवीन माहिती ह्या चॅनलवरती अवेलेबल व्हावी किंवा मला माहिती नसलेली माहिती तुमच्याकडे आहे आणि ती यावी इन्फोगॉड 4597 चॅनलवर, तर तशा मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. मी नक्कीच त्याची दखल घेईल व तुम्हाला जे ऐकायचे आपल्या चॅनलवरती ते व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करेन. तर चला मग आता आपण आजच्या स्तोत्र पठणाला सुरुवात करूया. स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड 4597 चॅनल. सर्वप्रथम श्री गणेशांना आपण वंदन करू व स्तोत्र पठणाला सुरुवात करू. श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सरस्वते नमः. जय जयाजी गणपती स्तोत्र. जय जयाजी गणपती मज द्यावी, विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी. मज अपार तुझे नाम, मंगलमूर्ती तुझे इंद्र चंद्र ध्याती, विष्णू शंकर तुझ पूजती, अवय्य ध्याती नित्य काळे तुझे नाम. विनायक गजबदना तू मंगलदायक, सकळ विघ्ने कलिमल दाहक, नाम स्मरणे भस्म होती. मी तव चरणांचा अंकित तव चरणा माझी, प्रणिपात देवादिदेवा तू एकदंत, परिसे विज्ञापना एक माझी.
माझा लढीबाळ तुझं करणे सर्वांपरी, तू माझं सांभाळणे संकटा माझे रक्षणे सर्व करणे, तुझं स्वामी गौरीपुत्रा तू गणपती परिसावी, सेवकांची विनंती मी तुमचा चरणार्थी रक्षणे सर्वार्थीचे स्वामी तूच माझा माय बाप, तुझं माझा देवराय, तुझं माझी करची सोय, अनाथनाथ गणपती गजवदना तू लंबोदरा सिद्धिविनायका भालचंद्रा हेरंबा शिवपुत्रा विश्वेश्वरा अनाथ बंधू भक्त पालका करी करुणा वरदमूर्ती गजानना परशुहस्ता सिंधुरवर्णा विघ्ननाशका विश्वमूर्ती विश्ववदना विघ्नेश्वरा मंगलाधीशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबंधू नमन माझे विघ्न हरता नमन माझे एकदंता नमन माझे गिरिजासुता तुझे स्वामी नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तव भक्तीची सर्व प्रकारे तुझ्या दर्शनाची आशा मने उपजली मी केवळ मूढ अज्ञान त्या ध्यानी तुझे सदा चरण लंबोदरा मज दे दर्शन कृपा करी जगदीशा मतिमंद मी बालक तुझी सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होसी मी दरिद्री अभागी स्वामी चित्त जळावे तुझ्या नामे अरण्य शरण तुझला मी दर्शन दे कृपाळू हे गणपती स्तोत्र जो करी पठन त्यासी स्वामी देई अपार धन विद्या सिद्धीचे आघातयान सिंधुर वदन देई लपे त्यासी पिशाच्य भूत प्रेतन बाधिती कदा काळात स्वामीची पूजा करून यात असे तर स्तुती स्तोत्र हे जपावे होईल सिद्धी षण्मास हे जपता नव्हे कदा सत्य वार्ता गणपती चरणे माथा दिवा करे ठेविला इति श्री गणपती स्तोत्रम संपूर्ण श्री गजानन अर्पण मस्तु श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री सरस्वत्यै नमः। अशा प्रकारे आपले आजचे जय जयाजी गणपती स्तोत्र हे म्हणून पठन करून पूर्ण झालेले आहे व हे ऐकत असताना किंवा म्हणत असताना तुमच्या लक्षात आले असेल की गणपतीचं स्तुती स्तोत्र दिलेलेच आहे शिवाय त्यांना असं म्हणालेलं आहे एका ओळीमध्ये की तू सकलांचा विश्वमूर्ती दीनबंधू तो अनाथ मूर्ती म्हणजे जे अनाथ आहेत ज्यांना कुणीही नाहीये त्यांचा पण जो पालन करता आहे करता धरता आहे विश्वपालक जो आहे तो गजवदन आहे विघ्नहर्ता आहे श्री गणेश आहे अशा करुणा करणाला अशा दयाघनाला आपलं नमन आहे व सदैव अशीच कृपा राहू द्या आमच्यावरती असं आपण त्यांना नम्रपणे ह्या स्तोत्रातून म्हणायचे की तू सगळ्यांचा करता धरता आहेस तू सुख करता आहेस दुःख हरता आहेस अशा गजाननाला आपण रोज हे स्तोत्र म्हणून वंदन करायचं आहे त्याच्यावरती हे स्तोत्र म्हणून स्तुती सुमन उधळायचं आहे आपल्या श्रद्धा भावाने भक्ती भावाने मनोभावाने आणि तुम्ही हे दररोज म्हणून बघा तुम्हाला 8 दिवसातच खूप फरक पडेल तुम्हाला डोकं शांत राहील मन शांत राहील विचार स्थिर राहतील मनामध्ये वेडेवाकडे विचार येणार नाही आपली बुद्धी गतीने काम करेल आपल्या विचारांना एक धार येईल आणि मुलांसाठी हे बुद्धिवर्धक असं स्तोत्र आहे त्यामुळे तुम्ही आई असाल पेरेंट्स असाल तुम्ही कोणत्याही वयोगटातील व्यक्ती असाल तुमच्या घरातील लहान मुलांना तुम्ही हे स्तोत्र रोज ऐकवा किंवा म्हणायला लावा नक्कीच त्याचा त्यांना स्टडीमध्ये फायदा होईल आणि तुमचं पण कोणतेही कार्य असेल ते कार्य संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही हे रेग्युलर जीवनामध्ये लाईफ टाईम स्तोत्र म्हणत राहिला तर असं बाप्पांच्या स्तोत्रांची मंत्रांची अनेक महती आहे आणि बाप्पा हे विघ्नहर्ता आहे सुखकर्ता आहेत आणि बाप्पा आपले फार फार लाडके आहेत आणि त्यामुळे बाप्पांची उपासना आपण रोज केलीच पाहिजे ॲटलिस्ट एक गणेश वंदन रोज त्यांना केलं पाहिजे आणि तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर हे स्तोत्र तुम्ही एकदा इन्फोगॉड 4597 चॅनलवर दिवसातून एकदा ऐकलंच पाहिजे तर अशीच नवीन माहिती न्यू कंटेंट आपण इन्फोगॉड 4597 चॅनलवर शिकणार आहोत आणि जर तुम्हाला अजून काय ऐकायचं असेल तर मला कमेंटद्वारे कळवा तुमच्या प्रतिक्रिया कळवा तुमचा चॅनल असेल कोणताही स्पिरिच्युअल नॉन स्पिरिच्युअल कोणताही वेगळा चॅनल असेल आणि त्याचं तुम्हाला प्रमोशन करायचे इन्फोगॉड 4597 चॅनलवर तर कमेंटद्वारे मला तुमच्या चॅनलचं नाव चॅनलची लिंक आणि चॅनल कशाविषयी आहे त्याचं डिस्क्रिप्शन मला पाठवा मी तुमच्या चॅनलचं प्रमोशन इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवर करेल आणि तुम्हाला इतर कोणत्याही शंका असतील प्रश्न असतील तरी तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता तर आजचा कंटेंट आपण एंड करूयात आपण भेटूयात नवीन भागामध्ये नवीन माहितीसह नवीन कंटेंटसह तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड 4597 चॅनल आता बाय बाय धन्यवाद सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ